जय श्री कृष्ण। आज बुधवार 26 आहे ना, 26 जून। काल चुकून जुलै बोलले होते। सगळ्यांना शुभेच्छा। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन। काल आपण 52वा श्लोक पाहिलेला होता। थोडासा पुन्हा त्याचा आढावा घेऊया का 52 आज घ्यायचं आहे। काल 51 पर्यंत झाले की बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानन्नियम्य च शब्दादीन विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषो व्युदस्य च। हे सगळं आपण पाहिले की रागद्वेष पूर्णपणे नष्ट करून आणि शुद्ध बुद्धीनं सात्विक आणि नियमित भोजन करणारा, त्याच्यानंतर शब्दादी विषयांचा त्याग करणारा असा जो आहे तो पुढे ते सांगणार आहेत की त्याला ब्रह्मभूत म्हणजे त्याला ब्रह्मप्राप्ती होते। आता 52व्या श्लोकात सांगतायत विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्काय मानसहा ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः। आता हळूहळू वानप्रस्थाश्रमाकडे आपली वाटचाल आहे, तर त्याचाच सगळा भाग इथे सांगितलेला आहे की विविक्त सेवी म्हणजे एकांत सेवन किंवा वनामध्ये अरण्यामध्ये राहणारा। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे लघु आशी। हा थोडक्यात सांगितलं होतं मी अर्थ की आहार कमी घेणारा। आणि यत वाक काय मानसहा। यत म्हणजे नियंत्रणात ठेवलेलं, वाक म्हणजे वाणी, काय म्हणजे शरीर आणि मानस म्हणजे मन। जन काया वाचा मन ह्या तीनही गोष्टी ह्यांच्यावर ताबा ठेवलेला आहे असा जो असतो तो ध्यानयोग परो। ध्यानयोग आणि ध्यानयोगामध्ये पर म्हणजे मग्न असलेला, रममाण असणारा आणि नित्यम वैराग्य समुपाश्रितः। आणि ज्यानं नित्य वैराग्याचं सेवन केलेलं आहे किंवा आश्रय घेतलेला आहे। समुपाश्रितः म्हणजे आश्रय। वैराग्य तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि जो ध्यानयोग परहा म्हणजे ध्यानयोगामध्ये रमलेला, रममाण झालेला असा जो आहे तो। अजून पुढच्या श्लोकामध्ये जसं आपल्याला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली होती तशी ही सगळी लक्षणं ब्रह्मज्ञानी व्यक्तीची सांगतात की ज्याला ब्रह्मज्ञान झालंय किंवा जो तिथपर्यंत पोहोचलेला आहे तो कसा असतो, त्यानं कसं वागलं पाहिजे म्हणजे त्याला प्राप्त होईल, किंवा जो झालेला आहे तो कसा वागतो याबद्दल आपल्याला आता हे सगळं वर्णन ऐकायला मिळतं। की जो पवित्र आहे, पवित्र आणि शुद्ध स्थानी राहतो, विविक्त सेवी एकांत सेवन करतो, मिताहारी असतो, शरीर वाणी आणि मन यांचं संयमन ज्यानं केलेलं असतं म्हणजेच कायिक वाचिक मानसिक जो तपाचरण करतो आणि जो भगवत चिंतन करतो, सतत नेहमी वैराग्य संपन्न असतो
आणि उपभोगाची इच्छा किंवा तळमळ अजिबात बाळगत नाही. ज्याला उपभोगाबद्दल आता काहीच वाटत नाही. जे मिळेल त्याच्यावर, आहारावरही तो संतुष्ट आहे. जिथे राहायला मिळेल त्यावरही तो, आता एकांत सेवनच म्हणल्यानंतर त्याला अशी फार गर्दीची आणि सगळ्या सण समारंभाची कशाची त्याला अपेक्षा नसते. विनोबाजी काय म्हणतात बघा, चित्त वाचा तनू नेमी एकांती अल्पसेवुनी, गढला ध्यान योगात दृढ वैराग्य लेवुनी. किती छान सांगितलं बघा, लेवुनी. त्याला बाकी लिहायला खायला ह्याची दागिने छान कपडेचं काही नको आहे. ते ज्यानं वैराग्यच लिहिलेलं आहे, म्हणजे तेच आवरण त्याचं आहे, जे तेच पांघरलेलं आहे, तेच स्वीकारलेलं आहे, असा दृढ वैराग्य लेवुनी. किती छान सांगितले बघा. आता संत तुकाराम म्हणतात, नावडे लौकिक संगू, नावडे लौकिक संगू प्रपंचिक, आहार रसिक भरे पोटा, मनोवाचे काये नेमित निग्रहे, न पिढी आग्रहे शिष्यवर्गी. कुणालाही तो पिडत नाही. तुकारामांनी थोडं आपल्या मनाचं म्हणजे त्या श्लोकातलं उलगडून दाखवलंय. तिष्ठे सदा मन योगाचे आसन, तिष्ठे सदा मन योगाचे आसन, सोडून येणे ध्यान ईश्वराचे. तो फक्त परमेश्वरावर त्याची चित्तवृत्ती ही अखंडित राहिलेली आहे. त्यामुळं सोडू नये ध्यान, कधी ते ध्यान सोडायचंच नाही. धरी बळकटा वितराग दारवंटा, तुका म्हणे तोटा नफा नेणे. किती छान सांगितलं बघा. त्याला तोटा आणि नफा हे काही जाणवत नाही. जे आहे ते सगळं शांत वृत्तीनं, म्हणजे सगळ्या भावना मनीषा सगळ्या त्याच्या कमी झालेल्या असतात. आणि वीतराग म्हणजे ज्याची आसक्तीच संपून गेलेली आहे, असा जो बळकट धरून ठेवतो, बळकट हातानं धरून पकडून ठेवतो, म्हणजेच काय, त्यानं सगळ्या राग आसक्ती सगळं सोडून दिलेलं आहे. नफा तोटा त्याला माहीतच नाही, असा जो आहे तो. वामन पंडित अगदी सोप्या शब्दात सांगतात बघा. एकांत लघु आहार, मनोवाक्काय निग्रह. मन, वाणी आणि काया याचा निग्रह केलेला. ध्यानयोगी सदा निष्ठ, वैराग्य धरी जो दृढ. अगदी सोप्या शब्दात. तसंच मुक्तेश्वर पण म्हणतात बघा. एकांती बैसोनिया, लघु आहार असोनिया, मनोवाक्काय निग्रह करोनिया, योग ध्यान वैराग्य. अजून कोणास्तरी पाहूया. गोखले म्हणतात, एकांत सेवी आत्म्याशी, काया वाङ्मय संयमी, ध्यानयोगी नित्ययुक्त, दृढ वैराग्य बाणले. सेनापती बापट म्हणतात, एकांतस्थ अल्पभोजी, वाक्काय मनसंयमी, ध्यानयोगाश्रयी नित्य, वैराग्य दृढ सेवुनी. नंदापुरे म्हणतात, विजनवासी जो लघु आहारी, वाणी काया मनोजित, ध्यानयोगी जो नित्यपरायण, दृढ वैराग्ये नितयुक्त. आणि हरिपंडित म्हणतात, मने वाचा काये उचित करणे सर्व, मनोवाचा काये उचित करणे सर्व, सर्व सरले सदा ध्याने जेणे, कलुष मनीचे सर्व धुतले. किती छान सांगितलं बघा. सतत ध्यानात राहिल्यामुळं मनातलं जे कलुषितपणा आहे, दूषितपणा आहे, पाप आहे, हे सगळं सरून गेलं, धुवून गेलं. बसे एकांती जो लघु आसन सेवी मित असे. आणि जो एकांतामध्ये लघु आसन घालून, फार पसारा नाही, काही नाही. लघु आसन म्हणजे बघा, गोमुखासन, वज्रासन, ही तशी आपल्या शरीराला मुडपून ठेवलेली आणि थोड्या जागेत बसणारी आसनं आहेत. पद्मासनला वगैरे तरी थोडा विस्तार होतो,
मला असं वाटतं की इथे ते अपेक्षित असेल की ही सगळी ध्यानाची आसनं आहेत. गोमुखासन, वज्रासन किंवा पद्मासन ही जी आहेत याच्यामध्ये जो नित्य आसनात त्याचंच सेवन करत असतो. विरागीचे देहत्रय अखिल साम्राज्य विलसे. आणि हा जो विरागी आहे याचं देहत्रय, 3 देह, स्थूल सूक्ष्म कारण, तर याचं साम्राज्य त्याच्या चेहऱ्यावर विलसत आहे अशी छान कल्पना केली. शंकराचार्य म्हणतात विविक्त सेवी, त्याने त्याचं छान वर्णन केलेलं आहे. वन, नदी तीर आणि डोंगरातील गुहा. डोंगरातील गुहा म्हणलं की आपल्याला तुकाराम महाराज आठवतात. नदी तीरावर बसलेले गुरु दिसतात. आणि जे वनांमध्ये विशेष करून सगळे ऋषीमुनी हे वनामध्ये राहत होते. भरद्वाज ऋषी काय, अत्री काय, सगळे जे जाबाली काय, हारित, सगळे हे वनामध्येच राहायचे. आणि एकांत स्थळी राहणं हा ज्यांचा स्वभाव आहे, असा अत्यंत परिमित आहार घेणारा, परिमित मोजका. म्हणून किती आहार घ्यावा, तर बुवा त्या ब्रह्मचार्यांनी 32 असेल तर गृहस्थांनी 16, अगदी या संन्यासांनी तर अगदी 8 ग्रास वगैरे मोजका आहार घ्यायचा. आणि निद्रादी दोष नाहीसे करून चित्ताची शुद्धता करण्याचा हेतू आहे, म्हणून ज्याचा स्वीकार करण्यात आलेला आहे. आणि ज्यानं मन, वाणी, शरीर हे सगळं आपल्या नियंत्रणात ठेवलेलं आहे. तसाच ज्ञाननिष्ठ, जो ज्ञाननिष्ठ आहे, ब्रह्मज्ञानी आहे, त्या यतीचं शरीर, मन आणि वाणी याच्यावर नियंत्रण असतं. म्हणजेच यतवाक काय मानस असं त्यांनी म्हणलेलं. आणि इंद्रियांपासून सगळी सुटका झालेली असते. नित्य ध्यानयोगामध्ये घडून गेलेला असतो. आणि आत्मस्वरूपाच्या चिंतनाचं नाव ध्यान आहे. ध्यानात दुसरा काही विचार नाही आहे, फक्त आत्मस्वरूप जाणून घ्यायचे. त्याचप्रमाणे आत्म्यामध्ये चित्त एकाग्र करायचे, याला योग म्हणायचे. म्हणून योग हा चित्तवृत्ती निरोधा हे एक म्हटलेलं आहे. पण आसनामध्ये सुद्धा स्थिर सुखम आसनम तत्वद्वंद्वान अभिघात, आपली जी द्वंद्व सगळी ती आणि परमेश्वराशी, आत्म्याशी एकरूपता, तत्रैकातन, तत्र एकतानता. एकतानता म्हणजे फक्त आत्म्याशी फक्त विचार आहे, बाकी जोडलेला आहे, बाकी काही नाही. याला योग म्हणायचं. आणि ही दोन्ही मुख्य करून ज्याची कर्तव्य आहेत त्याला ध्यानयोग परायण म्हटलेलं. ध्यान योग परो नित्यम आहे ना. आणि याच्या साहाय्यानं नित्य तो मंत्र, जप, अन्य कर्तव्याचा अभाव दाखवण्यासाठी हे म्हटलेलं आहे की नित्य जप, नित्य ध्यान, दुसरं काहीच त्याच्या मनामध्ये नाही. आणि याबरोबर लौकिक लोकातील आणि परलोकातील भोगातील इच्छेचा अभाव. काही जण म्हणतात जाऊ दे, ते या जन्मीचं सगळं इथलं मिळाले सृष्टीतलावरचं, आता थोडंसं फक्त स्वर्गात स्वर्गसुख मिळायचं राहिलं बाकी. म्हणजे परलोकातील पुन्हा जर सुखाची इच्छा ठेवणार असेल तर त्याला वैराग्य संपन्न म्हणता येणार नाही. तर त्याही भोगाची ज्याला इच्छा नाही, त्या भोगांचा अभाव म्हणजे वैराग्य, आणि त्या वैराग्याचा आश्रय करून राहिलेला आहे तो वैराग्य संपन्न असं म्हटलेलं आहे. आता एक एक टप्पा आपण पुढे चाललेले आहोत. राहण्याचं, थांबण्याचं, बसण्याचं ठिकाण पवित्र आहे हे कळलंच आपल्याला. पण हळूहळू कर्माची साम्यावस्था पण येते. म्हणजे त्यात आवड निवड, माझ्यासाठी तुझ्यासाठी काहीच नाही, सगळं भगवंताला अर्पण केलेलं आहे. नंतर काही भोगायचं राहिले, काही प्राप्त करायचं राहिले असंही काही नाही. आता एखाद्याला तुम्ही विचाराल की आता काय तुमची पुढचं काय उद्दिष्ट आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे, लोक सांगतात आम्हाला अजून जगप्रवास करायचा आहे, अजून मला अमुक
एक उद्दिष्ट गाठायचं आहे. आता त्याला बाकी दुसरं ध्येयच नाही, त्याचं एकमेव ध्येय असतं. म्हणजे काही आता मागायचं किंवा मिळवायचं राहिलेलंच नाही आणि कशाचा त्यागही करायचा नसतो. लोभ नाही, द्वेष नाही, अशी स्थिती आहे. जसं लहान बाळाला दूध मिळालं की त्याचं पोट भरतं, ते लगेच मान वळवतं, ते बळं काहीही खात नाही. अगदी मी पाहिले लहान मुलांचं फार कौतुक वाटतं की त्याला मोजका आहार दिला आणि पोट भरलं की ते निघून जातं, उठूनच जातं. आई म्हणते अरे एवढा एक घास राहिला नाही. आपण मात्र काय म्हणतो, चला ते पातेल्यात एवढीशी भाजी उरली आहे, एवढंसं काय गोड राहिलेलं आहे, हे संपून टाकू, स्वच्छ करायला नाही. आपल्या मर्यादेच्या बाहेरचं काहीही घ्यायचं नाही. तसं आत्मतृप्ती झाल्यामुळं आणि इंद्रिय आणि मन याचा लय झाल्यामुळं विषय सेवनाबद्दल आसक्ती बिलकुल राहत नाही. लोकांची गडबड धावपळ यापासून त्याला दूर जावंसं वाटतं. आणि जिथं वायूचं जलाचं एवढंच काय, विचारांचंही प्रदूषण नाही. मागे सुद्धा प्रदूषण हा जो ज्यावेळेला विषय फार चाललेला होता, त्यावेळेला हा मला कटाक्षानं सांगा वाटतो की आपण ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण हे सगळं म्हणतो, पण ज्या ठिकाणी विचारांचं प्रदूषण आहे, ज्या ठिकाणी वाईट विचार किंवा वाईट विचार करून तसा आचार केला जातो, तर त्या ठिकाणी सुद्धा राहणं योग्य नाही आहे. चांगलं म्हणजे पवित्र मंगल अशा वातावरणात राहायला पाहिजे आणि अशा स्थळाची त्याला ओढ लागते. म्हणून भगवंतांनी ध्यानयोगात 6व्या योगात जे वर्णन केलेलं आहे, शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर आसन, तर ते जे आहे ते पाहिजे. आणि अशा स्थळाकडे ज्याचे पाय वळतात, हे स्थान सर्वसामान्य लोकांच्या मार्गातलं नसतंच, तो वेगळाच असतो. आणि त्या निबिड ठिकाणी कोणत्याही हिंस्र श्वापदांची जाये नसते. एखादं शिवालय असेल, एखादा मठ असेल, अशा ठिकाणी त्या साधकानं जाऊन राहायला पाहिजे. किंवा जीवनावश्यक पाणी आणि फळं ही 12 महिनेही जिथं उपलब्ध असतील, वातावरण शांत असेल, रम्य असेल, असं स्थान शोधून काढलं जातं आणि तिथे उपासना चालू केली जाते. बघा, मुकुंद काका जाडदेवळेकर म्हणून जे आहेत, सगळ्यांच्या परिचयाचे आहेत, जे अत्यंत आहेत, पण ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण सगळ्यावर त्यांची अगदी असा अधिकार आहे. आणि गायत्री पुरुष शरणासाठी गेले 1.5 वर्ष ते त्या नाशिकच्या दत्तधाममध्ये नदीच्या तीरावर, अर्थात तिथेही राहण्याच्या वगैरे व्यवस्थित सोयी केलेल्या आहेत, पण लोकांची गडबड नाही, शांत अशा ठिकाणी एक फक्त भगवंताचं चिंतन करण्यासाठी ते राहिलेले होते. हे आत्ता पाहिलेलं आहे. किंवा आपण बरेच संत पाहतो, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ तसे संसारात राहून त्यांनी सगळं केलेलं आहे. पण ज्ञानदेवादी 4 भावंडं ही सतत निसर्गाच्या सान्निध्यात आणि त्या विठ्ठलाच्या मंदिरात, ही 2च ठिकाणं त्यांना माहिती होती. तर हे सगळं सद्गुरूचा सहवास हे महत्त्वाचं आहे. वेद उपनिषदांचे व्याख्यान, प्राणायाम, इतकं सगळं जो करतो ना, तो श्रेष्ठ आहे. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा, आणि अंगा बळ यावे, नातरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरवावे मनोरथ, भोजन करता विखी, ययातीहीन लेखी, आहारी मिती संतोषी, मापन सुये, अशनाचे निपावके, हारपता प्राणुपोखे, इतुकियाची भागू मोटके, अशन करी. सगळं आहारावर जास्त दिले बघा त्यांनी सुरुवातीला, पुढे बाकी पण दिलेले आहेत. राहाटवी हातापाया ते, किंबहुना अपैते, सबाह्य केले, आणि मनाचा उंबरा, वृत्तीसी देखो नेदो वीरा, ते वाग व्यापारा अवकाशू असे, ऐसेनी देहवाचा मानस, हे जिणोनी बाह्य प्रदेश, आकळिले आकाश ध्यानाचे तेणे. अशा भरपूर आहेत त्यांच्या उभ्या. आपण फक्त एवढं पाहूया की शरीराला पुष्ट करण्या एवढं किंवा आपली शक्ती तेवढी राहावी, जीवनासाठी जेवढं आवश्यक आहे
तेवढी भूक निववायची, जास्त नाही. किंवा जिभेचे चोचले पुरवावेत. या तिहीपैकी कोणतीही गोष्ट भोजन करताना त्याच्या मनात नसायला पाहिजे. नाही तर लोक म्हणतात आज जरा काहीतरी चमचमीत पाहिजे होतं, काहीतरी स्वीट डिश पाहिजे होती, म्हणजे आपण काही त्याच्यातनं बाहेर पडलेलं नाही. कालही वाचलं, सांगितलं ना की रसना ज्यानं जिंकलेली आहे तो हे सगळं जग जिंकू शकतो. म्हणून त्याचा जो संतोष आहे, त्याला मोजक्या आहाराने जो संतोष मिळतो ना, त्याचं मोजमापच करता येत नाही. खाल्लेल्या अन्नाच्या उष्णतेनं खंगलेला प्राण वाचेल इतक्याच मापाचा अन्न तो घेतो. देहाचे व्यवहार चालावे इतक्यापुरतंच तो हातापायांना चालवतो. एकंदरीत तो आपले शरीर अंतर्बाह्य आपल्याच सत्तेत राखतो. मध्यंतरी जेव्हा मला पायाचं जरा दुखणं सुरू झालं ना, अजूनही आहे, तेव्हा डॉक्टर म्हणले होते पोटापुरतं चाला. मला ते वाक्य आणि आत्ता इथलं जे आहे आपल्याला संयमित आहार किंवा सगळंच कसं की फिरायचं म्हणून उगाचच जास्त फिरणं हे नाही अपेक्षित, ते करायलाच नको आहे. असा जो वागतो तो मोक्ष विजयलक्ष्मी त्याच्या गळ्यात माळ घालते. सगळ्याचं नियंत्रित संयमित असं जीवन जगता आलं पाहिजे. आता 53वा श्लोक बघा. अजून त्यानं काय काय काढून टाकायचे. आता पुन्हा एकदा सगळ्या 18 अध्यायाचा समारोप म्हणूया किंवा सारांश सांगणं, समप ते चाललेलं आहे. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. तर तो कोण ब्रह्मज्ञानी व्हायला जातोय, ब्रह्मापर्यंत कोण पोहोचतोय, तर अहंकारम. आता हा तर कालच्या सांगेन मी छोटासा किस्सा. बलम म्हणजे आपल्या शक्ती, साधन, आणि दर्प ताठा, गर्व. काम क्रोध परिग्रह, परिग्रह म्हणजे स्वीकार, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, सगळ्या गोष्टीची हाव. हे विमुच्य, हे सगळं सोडून. आणि तो कसा होतोय, निर्ममः. हे माझं, ते माझं, तुझं काहीच नाही, निर्ममः. ममत्व शून्य असलेला आणि शांत हा, आणि जो अत्यंत शांत झालेला आहे असा ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभूयाय कल्पते म्हणजे ब्रह्मस्वरूप होण्यासाठी योग्य ठरतो, पात्र ठरतो. म्हणून शंकराचार्यांनी किंवा कुठल्याही ग्रंथाच्या प्रारंभी अर्थात वेदांताचा अभ्यास करायला कोण कसा योग्य आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे की आत्मा अनात्म वस्तू विवेक. आत्मा आणि अनात्मा या दोन्ही वस्तूतला विवेक ज्याला कळतो, आत्मवस्तू आणि अनात्म वस्तू. इह परित्र भोग विराग, जे इहलोकी आणि परलोकी जे भोग आहेत त्याच्याबद्दल वैराग्य. शमदमादी षट संपत्ती, या शम आणि दममध्ये हे सगळे येतं की आंतरिक संयमन. मग हे क्रोध, हे लोभ, मोह, दर्प, काम, सगळे जे विकार आहेत हे सगळे सोडून टाकायचे, पूर्ण काढून टाकायचे. मग याचा त्याग केल्यानंतर जे होतंय ते काय आहे, ते एकदम ममत्वही जातंय, शांत स्वभाव होतो. असाच मनुष्य ब्रह्मरूप होण्यासाठी योग्य असतो, ब्रह्मस्वरूप होण्यासाठी पात्र होतो. बघा, जसं स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली होती तशीच ही सगळी त्याच दरम्यान, तिकडं पण 52-53पासून सगळी अशी सांगितलेली होती, आताही तशीच सांगतायत आणि ती आपण लक्षात घ्यायची. काम क्रोध परिग्रहा बल तसे दर्पा अहंकारही होतो त्यागुण शांत निर्मम असा ब्रह्मरूपा योग्यही. समश्लोकी बघूया. हे सोडणं सांगून खूपदा झाले. प्रत्यक्षात आपलं काय काय सोडलं जाते हे थोडं आत्मपरीक्षण करायचं. हळूहळू का विना त्याच्यावर नियंत्रण आणायचं.
बळदर्प अहंकार काम क्रोध परिग्रह ममत्वास सोडूनी शांतीने ब्रह्म आकळी. आता संत तुकाराम म्हणतात, तनुबळा नेणे गर्वास टाळणे अहम चक्रवणे अहम चकवणे ठिकाणींचा. जो अहम आपल्या ठिकाणी आहे तो सगळा काढून टाकायचा. कामाभंगी तसा क्रोध केला पिसा धाडी दिशावासा परिग्रह सुद्धा दिशांना सोडून टाकायचं आहे. हे मला पाहिजे, नकोच, काहीच नको आता. मेली जेथे ममता अन्न करिता शांतीची दुहिता वाढविली. किती छान सांगितलं तुकारामांनी, शांतीची दुहिता वाढवली. दुहिता म्हणजे मुलगी, शांतीची मुलगी वाढवली म्हणजे काय की अधिक शांतता प्राप्त झालेली आहे. शांतीची दुहिता शांतीपेक्षा अजून थोडी अधिक शांत असणार आहे. ते ब्रह्मजीवाया भावे अर्पुनिया झाला उतराईया तुकयाचा. असा जो आहे तो हा तुकयाचा उतराई झाला. आपण एखाद्याचं उतराई होणं अशी जी कल्पना आहे ना, एखाद्याच्या पुढे आपल्याला त्यांनी आपल्यावर काही उपकार केला असेल तर त्याची आपण उतराई होतो. तसं हा संत तुकाराम स्वतःला म्हणतायत की ते ब्रह्मजीवाया भावे अर्पुनिया. हे ब्रह्मासाठी सगळे आपले भाव अर्पण करून तुकाराम आता उतराई झालेला आहे. अजून एक दोघा तिघांचे बघूया. गोखले म्हणतात, अहंता बलदर्पात काम क्रोधास संग्रहा ममत्व टाकुनी शांत ब्रह्मप्राप्तीस योग्य तो. अगदी सोपं आहे. बल दर्प अहंकारम बलम दर्पम किती वेळा सांगितलं असेल. सेनापती बापटही म्हणतात, अहंकार दर्प बल काम क्रोध परिग्रह त्यागी निर्मम शांत ब्रह्मत्व क्षम होयतो. नंदापुरे म्हणतात, अहंकार बल दर्प कामना क्रोध परिग्रह हे सारे त्यागुनी निर्मम शांत पुरुष जो ब्रह्मपदा तो पात्र ठरे. क्वालिफिकेशन चाललेलं आहे ब्रह्मपदासाठी पोचण्याचं. अहंकार निर्दाळिता काम गेला अहंकार निर्दाळिता काम गेला. हरिपंडित सांगतात, निर्दालन केलं अहंकाराचं मग कामही गेला. नसे क्रोध दर्पाही काही तयाला, मग क्रोध नाही दर्प नाही. असे निर्ममत्वे जया शांती अंगी मुनी ब्रह्मतो होय बाह्यंतरंगी. निर्ममत्व, सगळं ममत्व संपायचे आणि मुनी ब्रह्मतो होय बाह्यतरंगी. बाह्यंतरंगी म्हणजे अंतरंगी आणि बाह्य असा तो ब्रह्मरूप होऊन जातो. सांगावं नाही लागत त्याला की मी ब्रह्मरूप झालोय. त्याचं त्याला आतून अनुभव आला बस. कारण खूप जण असं म्हणतात ना की असं सांगायला नाही पाहिजे. काही लोक म्हणतात, अहो आम्हाला ब्रह्माचा साक्षात्कार झाला आहे, आम्ही अनुभव घेतला आहे. असा आम्ही घेतलाय आला म्हणजे तो ममत्व आहेच, अहंकार आहेच. सगळं विसरून जायचं. सगळं कुठंही ज्ञानदेवांनी कुठेही तुकारामांनी ममत्व अहंकार समर्थ तसेच सगळं त्यांचं गळून गेलेलं आहे. आणि असं जे होतील ते श्रेष्ठ. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. ब्रह्माला प्राप्त झालेला ज्याला अध्यात्म प्रसादाचा लाभ झाला आहे असा प्रसन्नात्मा पुरुष कधी दुःख करत नाही. पुढचं म्हणजे त्याच्या ठिकाणी अहंकार इंद्रियांमध्ये अहंभावाचा प्रभाव झाला असं होतच नाही. म्हणजे अहंभावाचा प्रभाव याला अहंकार म्हणायचे. प्रभाव म्हणजे निर्मिती बरं का. आपण याचा प्रभाव पडला त्याचा प्रभाव. प्रकर्षण भव म्हणजे निर्मिती. सगळ्यामध्ये इंद्रियांमध्ये अहंभावाचा प्रभाव. आपण म्हणतो माझे हात असेल, माझ्या डोळ्यांनी मी पाहिले, ते माझ्या तो अहंभाव.
आणि कामना आणि आसक्ती यांच्या योगे तयार होणारं जे सामर्थ्य आहे त्याला बल म्हटले. म्हणजे प्रत्येक गोष्टीत इच्छा असते, मला हे करता आलं पाहिजे, माझं हे टार्गेट पूर्ण व्हायला पाहिजे. तो अहंकारच आहे सगळा. आणि सामर्थ्य, आसक्ती यांच्यामुळं होणारं जे आहे ते बल. आणि या ठिकाणी शरीराचं जे सामान्य सामर्थ्य सांगितले त्याला बल नाही म्हणत. आपण फक्त शारीर सामर्थ्य म्हणतो किंवा याला उचलून टाकू शकतो, एवढं ओझं नेऊ शकतो. ते शारीरिक बल झालं तरीसुद्धा ते खरं बल नाही, कारण ते अगदी स्वाभाविक आहे. तुमच्या शरीराने तुम्ही काय करू शकता हे स्वाभाविक आहे, पण अशा बलाचा त्याग अशक्य आहे. त्यात ते बळ आपण टाकून नाही देऊ शकत. जी काही माझ्या अंगात शक्ती असेल, मी 10 किलो वजन उचलू शकते, 50 किलो उचलू शकतो, ती तुमची आहे, ठीक आहे. पण आनंदानं घडणारा आणि धर्माचं उल्लंघन होईल असा आचार, त्याला गर्व म्हटलेलं आहे आणि त्यालाच दर्प असंही म्हटलेलं आहे. त्यामुळं आसक्ती, कामना यांच्या योगे तयार होणारं जे सामर्थ्य आहे ते बल, त्याचा त्याग करायचा. किती सूक्ष्म गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपस्तंभ धर्मसूत्र म्हणून आहे, त्याच्यामध्ये सांगितले, रुष्टो द्रुप्यती द्रुप्तो धर्ममतिक्रामती. हर्षयुक्त पुरुषाला दर्प निर्माण होतो आणि असा दर्प असणारा मनुष्य धर्माचं उल्लंघन करतो. आणि इच्छा म्हणजेच काम, द्वेष, क्रोध यांचा आणि शरीर धारण करण्यासाठी असणारे जे साधन आहे या सगळ्याचा त्याग आणि इंद्रिय आणि मन यामध्ये असणारा दोष त्याचाही त्याग. ते केल्यानंतर सुद्धा शरीर धारण करण्यासाठी किंवा धर्माचं अनुष्ठान करण्याच्या निमित्तानं बाहेरच्या वस्तूंची काही प्राप्ती होते त्याचाही त्याग. काहीच नको आता. आणि परमहंस परिव्राजक संन्यासी होऊन देहनिर्वाहापुरतं ममतारहित किंवा ममत्वरहित शांत उपरती झालेला जो असतो, असा सर्व प्रकारचा परिश्रमाशिवाय ज्ञानावर निष्ठा असणारा, त्याला ज्ञाननिष्ठ, तोच ब्रह्मरूप होण्यासाठी योग्य असतो, पात्र असतो. आता पुढचा श्लोक फक्त बघूया. आता काहींनी अजून त्याच्यावर काय काय सांगितलेलं आहे. आता बघा, अहंकार कुठं कुठं डोकावतो. तर काहीच काय म्हणतात, मी साधना केली. हां, मगाशी सांगणार होते 12 वर्ष वगैरे ते त्याच्यावरून 1-2 मिनटात ते होईल. म्हणजे पुढचा श्लोक आपण उद्याच घेऊयात. समर्थ मातापूरला म्हणजे माहूरगडी आपल्या दोन्ही लाडक्या शिष्यांसह उद्धव आणि कल्याण घेऊन गेलेले होते. आणि तिथं गेल्यानंतर दत्ताचं मंदिर आहे, दत्त मंदिरात ते गेले, दत्ताचं दर्शन घेतलं, मूर्तीचं दर्शन घेतलं. पण त्यांना असं वाटतं की दत्ताचं साक्षात दर्शन आम्हाला व्हावं, आणि म्हणून ते तिघंजण त्या सभागृहामध्ये बसतात. तर तिथं बरेचसे ब्राह्मण काही पाठ करत असतात. कोणी दत्ताचं पारायण करतात, कोणी पुरुषसूक्त म्हणतात, कोणी वेगवेगळे मंत्र म्हणतात, वेगवेगळी स्तोत्र म्हणतात. आणि त्यांचं ते अखंड चालू असतं. त्यांना आनंद होतो की किती छान वातावरण आहे, अशा वातावरणात दत्तांनी आपल्याला दर्शन द्यायला पाहिजे. आणि मग तेवढ्यात ते जे ब्राह्मण असतात ते यांना हाकलून लावतात. ते म्हणतात, तुम्ही इथं कशाला बसल्यात? आम्ही 12 वर्ष तपश्चर्या करतोय आणि आता दत्त केव्हाही आम्हाला दर्शन देतील, तेव्हा तुम्ही आत्ता इथं लुडबुड करू नका. आणि तुम्ही तर आत्ताशी येऊन बसलाय, तुम्ही कोण, कुठले? ते म्हणतात, असेच आम्ही आहोत, भक्त आहोत. जा म्हणे, इथून निघून जा. ते जात नाहीत. उचलून नेऊन टाकू का म्हणतात. त्यांना सामर्थ्याचा दर्प असतो. नको नको, समर्थ म्हणतात, आम्हाला उचलून टाकू नका. कारण का? समर्थांना माहिती आहे आपलं सामर्थ्य काय आहे ते. आणि म्हणून ते म्हणतात, आम्हीच उठून जातो. मग ते बाहेर गेले तर त्या दत्तात्रेयांनी जी माया निर्माण केली आणि आपल्या परिवारासह तिथं आलेत. 25 कोंबड्या, 6 बकऱ्या, 1 रेडा, आणि ते सगळं त्या योगमायेला, माया म्हणजे एक स्त्री निर्माण केली आणि तिला हंडीत शिजवायला सांगतात. आणि 3 मुलं.
तर त्याचा फक्त तुम्हाला सांगते की 25 कोंबड्या म्हणजे आपली 25 तत्व, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत आणि पुरुष प्रकृती, मन, बुद्धी, अहंकार, ही जी आहे ती 25 तत्व ही त्यांनी शिजवली, म्हणजेच ती पूर्ण नष्ट केली. त्याच्यानंतर 6 बकऱ्या म्हणजे षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, तेही शिजवलं, तरी ती काही हंडी भरायला तयार नाही. हे मी आधी सांगते, पण त्या आधी बकऱ्या टाकल्या, मग म्हणणे रेडा टाकायचा. मग एवढा मोठा रेडा कापून त्या वहीनं करा 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 टाकलेला आहे, तरी ती हंडी भरत नाही. म्हणे मग आता मुलं टाका, म्हणून 3 मुलं टाकली. तर रेडा म्हणजे काय? अहंकार, तो पहिला जिरला पाहिजे. आणि 3 मुलं म्हणजे सत्व, रज, तम. इतकं सुंदर वर्णन आहे, मागे तुम्ही ऐकलं असेल माझ्या ह्याच्यामध्ये. तर असं सगळं आपल्याला जिरवता आलं पाहिजे. आणि मग मात्र कुणाला टाकायचं, त्या ब्राह्मणांपैकी कुणाला तरी टाका. तेव्हा त्या ब्राह्मणांना भीती वाटते की आता आम्हाला जर हिनं यात शिजवलं तर आमचं खरं नाही, म्हणून ते पळून गेले. मग या तिघांपैकी शिजवायला टाका म्हणले, तर हे तिथे गुरु दत्तात्रेयांचं स्मरण करत असतात, म्हणून त्यांना टाकलं नाही. मातेच्या पुढे शरणागत होतात, म्हणून त्यांना टाकलं नाही. तर हे महत्त्वाचं आहे की ही शरणागती, मी कुणी नाही, ही जेव्हा भावना येईल त्यावेळेला आपण ब्रह्मभूत प्रसन्नात्मा होऊ शकतो. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.